सीए परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रानं मारली बाजी। छत्रपती संभाजीनगरच्या राजन काबरा सीए परीक्षेत देशात पहिला। शिर्डीमध्ये 21 जणांची 1,65,00,000ची फसवणूक। फायनान्स कंपनीकडनं फसवणूक। मुख्य आरोपी पोलिसांकडून अटक। 6 आरोपी अद्यापही फरार। परभणीमधील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक। आहेरवाडी शिवारात शेतकऱ्यांचं आंदोलन। सरकार विरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी। सख्या आईकडून 4.5 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण। चिमुकलीला स्टीलच्या चमच्यानं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना। पोलिसात गुन्हा दाखल। चार्जरच्या वायरनं गळा आवळून पतीनंच केली पत्नीची हत्या। सोलापूरमधल्या उळे गावातील घटना। घटनेनंतर नवऱ्याचीही गळफास घेत आत्महत्या। 2 महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह। पुण्यातल्या टाकळी हाजी गावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर जीव घेणा हल्ला। 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी। पोलिसात गुन्हा दाखल। बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस। जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे जिल्ह्यातले नदी नाले ओसंडून वाहतायत। गोसेखुर्द धरणातनं वैनगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू। धुळ्यातल्या दोंडाईच्या शहरात पहाटे सशस्त्र दरोडा। वकिलाच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला। 15 तोळे सोनं आणि 3 लाख रुपये गेल्याची चर्चा। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। कम्प्युटर क्लासेसच्या मालकाकडनं शिक्षिकेचा विनयभंग। नवी मुंबईतल्या ऐरोलीमधला प्रकार। कम्प्युटर क्लासच्या मालकावर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।